राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली। पिकावर वायर वर्म आणि फुलकिडे या किडींचा प्रादुर्भाव झालाय। या भुईमुगाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे। देशातील काही बाजारामध्ये लसणाची आवक सुरू झाली आहे। नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत चालली आहे। यासह लसणाच्या दरात सुद्धा चढउतार दिसतोय। सध्या लसणाला सरासरी 13,000 ते 16,000 प्रति क्विंटल इतका भाव आहे। खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे। कलिंगडाची आवक घटल्यामुळे कलिंगडाचे दर स्थिर राहतील असा अंदाज होता। मात्र सध्या बाजारामध्ये कलिंगडाला 7 ते 12 रुपये प्रति किलोचा भाव मिळतोय। खानदेशात 7,000 हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली आहे आणि यातील एकट्या जळगावमध्ये 5,500 हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली। देशातील कृषी बाजारामध्ये अनेक पिकांच्या भावामध्ये चढउतार दिसतोय। सध्या तुरीच्या भावावर दबाव निर्माण झाला असून काही ठिकाणी अगोदरची तुरी बाजारात विक्रीसाठी आली आहे, पण बाजारामध्ये आवक कमी आहे, त्यामुळे तुरीला 6,900 ते 7,300 रुपयांपर्यंत दर मिळतोय। कापसाच्या भावावरील दबाव कायम असल्यामुळे आता आजही सरासरी 7,000 ते 7,300 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे आणि मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सुधारणा होऊ शकते। धाराशिव बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत आणि बारदानाच्या तुटवड्याचा अडथळा दूर झाल्यानंतर केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली। सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते। 31 जानेवारी नंतरही सोयाबीन खरेदी चालू राहावी म्हणून केंद्र सरकारकडे 7 दिवसाची मुदत वाढवून मागितली गेली आहे। ही माहिती रावल यांनी दिली। जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता हा प्रस्ताव आल्याचं रावल यांनी सांगितलं। गोंदियातील आमगावामधील माने गावातील शेतकऱ्यांनी 2 हेक्टरमध्ये पिंक तायवान जातीच्या पेरूची लागवड केलेली आहे आणि पारंपरिक शेतीतील धोका लक्षात घेत शेतकरी वेगळ्या पिकाकडे वळलाय। 5,000 पेरूच्या झाडांद्वारे वर्षाला 15 लाखाचं उत्पन्न मिळवलं जाते। राज्यामध्ये सिंचन योजनांची प्रगणना 1 मार्च पासून सुरू होणार आहे। राज्यातील सर्व जिल्हा संधारण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण वाल्मी इथे नुकतंच पार पडलं। प्रशिक्षणात राज्यातील मृदा आणि जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते। यंदाच्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत 50 लाख टन साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे। शिवाय महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऊस गाळप हंगाम मार्च अखेरीस संपेल असाही अंदाज राष्ट्रीय साखर कारखाने महासंघानं वर्तवलाय। राज्यामध्ये रब्बीची पेरणी पूर्ण झाली। 655 लाख हेक्टरवर रब्बी पिकाची पेरणी करण्यात आली। गहू आणि मक्याच्या पिकाला शेतकऱ्यांनी यंदा पसंती दिली आहे। दुसरीकडे कडधान्य आणि तेलबिया पिकांची मात्र पेरणी घटली आहे। जालन्यामध्ये समृद्धी महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झालेत। महामार्गासाठी दिलेल्या जमिनीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं। महामार्गाला मंजुरी मिळून 3 वर्ष उलटली, मात्र अजूनही योग्य बावेजा मिळाला नाही असा आरोप केला गेलाय।